असाही एक गट आहे, जो असा प्रचार करतो, की मुस्लिम महिलांचा जो पेहराव आहे, तो साडी नाहीये. त्यांना तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट त्यांनी ही लक्षात घेतली पाहिजे, की हं. भारतीय संस्कृती ही गंगा, जमुना, सरस्वती आहे. सरस हां, याचा मिलाप आहे हां. या ठिकाणी. तुम्ही कोणताही मुस्लिम बघा, हं. ज्या राज्यात तो जातो, ती वेशभूषा, ती भाषा त्याला तो अंग अंगीकार हां. अंगीकारतो. मग असं असताना प्रत्येक समाजात किंवा अशी लोकं असतात ना, हं, तसा हा एक गट असेल. हं. पहिल्यापासून तुम्ही पाहिलं असेल, की पहिल्यांदा असं कधीच नव्हतं. हां. हा विचारही नव्हता. हं. मग आत्ताच हा विचार का? हं. हां, कारण आपण गावागावात बघतो, आजही बऱ्याचशा गावांमध्ये मुस्लिम महिलासुद्धा साड्या नेसतात किंवा नेसतात, नेसतात. बऱ्याचशा आपण जुन्या काळामधला जर उदाहरणं घ्यायचं ठरवलं, तर त्या काळामध्ये अगदी नऊवारी साडी हो, असेल, हो. दहावारी साडीसुद्धा नेसणाऱ्या मुस्लिम महिला होत्या. होत्या, होत्या. खेडेगावामध्ये हां. आजसुद्धा मी जसं सांगितलं, की गंगा, जमुना आपली तहजीब आहे, तहजीब आहे, संस्कृती आहे. हां. संस्कृती आहे. तर आजसुद्धा खेडेगावामध्ये जे आपली पीर आहेत, हं, हं. त्या पीरच्या तिथे हिंदू लोकांना पहिला मान असतो आणि तिथल्या तुम्ही महिला पाहिल्यात तर त्या नऊवारी साडी नेसणाऱ्याच अजूनसुद्धा आहेत मला वाटतं काही-काही हं, हं, हं. ठिकाणी. मग त्यानंतर थोडं-थोडं बदल होत गेला. मग कुणाच्या तरी डोक्यात काहीतरी निघतं असं आणि हं, त्याचा प्रचार केला जातो असं मला वाटतं. पण महाराष्ट्रामध्ये तसं पाहायला गेलं तर बराच सुशिक्षित वर्ग आहे हं, हं. आणि असं काय माहिती आहे का, अपनी पहचान, हं, अपने लिबास से नहीं, हं, अखलाक से होनी चाहिए. हं. हे ट्रू. लोकांना कुठेतरी कळलं पाहिजे.